सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। तर बघा, लवकरच वरदलक्ष्मी व्रत येणार आहे, म्हणजे ह्या शुक्रवारी त्याच दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे। म्हणजे आपण जी माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची सेवा करतो, तर बघा त्याच दिवशी वरदलक्ष्मी व्रत सुद्धा आलेला आहे। म्हणजेच अष्टलक्ष्मींपैकी एक वरदलक्ष्मी, ह्या लक्ष्मीचं सुद्धा आपल्याला या दिवशी व्रत करायचं असतं, पूजा मांडणी करायची असते। तर बघा, कर्नाटक, ओडिसा ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वरदलक्ष्मीचं व्रत केलं जातं, त्याचं उपासना केली जाते। आणि बघा, वरदलक्ष्मीचा व्रताचाच म्हणजे त्या वरदलक्ष्मीचाच अर्थ असा आहे की ती वरदान देणारी लक्ष्मी आहे। म्हणजे तुमच्या जे काही मनोकामना असतील तर ह्या श्रावण मासातील शुक्ल पक्षामध्ये जे शुक्रवारी येणारं व्रत असतं वरद लक्ष्मीचं, तर या दिवशी जर तुम्ही उपासना केली फलदायी ठरणार आहे। तर बघा, या दिवशी आपल्याला सत्यनारायण सुद्धा करायचं आहे आणि पौर्णिमेचे जे काही सेवा असतात, लक्ष्मी मातेच्या, भगवान विष्णूंच्या, कुळदेवीच्या जे काही सेवा असतील किंवा वरदलक्ष्मीच्या सेवा असतील, तर त्या सर्व काही आपल्याला या दिवशी करायच्या आहेत। बघा, पौर्णिमा ही 8 तारखेला दुपारी 2:13 चालू होत आहे। तर त्यानंतर जर तुम्ही पौर्णिमा कालावधीमध्ये जर तुम्ही सेवा उपासना केली तर खरंच खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, फलदायी ठरणार आहे। कारण बघा, दुसऱ्या दिवशी लगेचच रक्षाबंधन आलेले आहे आणि या दिवशी सर्वच जण, खास करून महिला, आपल्या माहेरी जातात, सेवा राहून जातात आणि दोन्ही दिवस म्हणजे 8 तारखेला 9 तारखेला पौर्णिमा असणार आहे, पण उगवती पौर्णिमा 9 तारखेला असणार आहे। जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर सर्व काही सेवा तुम्ही 9 तारखेला सुद्धा करू शकता, पण तुम्हाला जमणारच नाहीये सेवा करायला, तुम्हाला गावाला जायचं आहे किंवा त्या दिवशी खूप गडबड काही असणार आहे, त्यामुळे तुम्ही ह्या म्हणजे 8 तारखेला शुक्रवारी जरी तुम्ही पौर्णिमा कालावधीमध्ये जर सर्व काही सेवा केल्या आणि या दिवशी सत्यनारायण करायचाच आहे, 8 तारखेला आपल्याला सत्यनारायण करायचं आहे। कारण पौर्णिमा तिथी चालू होत आहे आणि प्रदोष काळात आपल्याला सत्यनारायण करायचं असतं। तर बघा, या कालावधीमध्ये आपल्याला काही सेवा करायच्या आहेत किंवा वरदलक्ष्मी मातेचं व्रत पालन कसं करावं, त्यानंतर पूजा मांडणी, पुन्हा जे काही कुंकुमार्चन आहे। तर बघा, जेव्हा तुम्ही वरदलक्ष्मीचं व्रत करणार असाल तर ते तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा केलं तरी काहीच हरकत नाहीये। तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी लवकर उठायचं आहे, शुक्रवारी शुचिर्भूत व्हायचं आहे। बघा, आपण पौर्णिमेला, अमावस्या किंवा जे काही शनिवार असतो तर त्या दिवशी घरातली सर्व काही क्लीन करत असतो। त्यानंतर जे काही आपला किचन ओटा आहे तर तिथं सुद्धा आपण पूजा करत असतो, ते स्वच्छ क्लीन करून घेत असतो। तर या दिवशी सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे, घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, फरशी लादी तर ते सुद्धा आपल्याला खडमीठ, गोमूत्र, हळद टाकून पुसून घ्यायचं आहे। किचन ओटा सुद्धा आपल्याला पूर्ण धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा, आपल्या घरात गंगाजल किंवा गोमूत्र जरी असेल तर ते आपल्या घरात पूर्ण शिपडायचं आहे। तर ते का करावं, तर जोपर्यंत तुमच्या घरातील नेगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह ऊर्जा घराच्या बाहेर जात नाही ना, तोपर्यंत तुमच्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करू शकत नाही। कारण ज्या घरात पावित्र्य असतं, ज्या घरात शांतता असते, त्याच घरात माता लक्ष्मीला ते घर आवडतं आणि त्याच घरात माता लक्ष्मी पाऊल ठेवत असते, निवास करत असते। तर बघा, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, बघा, म्हणजे जेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करत असतो ना, तर त्या टायमिंगमध्ये जी अलक्ष्मी असते तर ती बाहेर जाते आणि घरात लक्ष्मीचा वास होतो। जोपर्यंत अलक्ष्मी सुद्धा बाहेर जात नाही तोपर्यंत लक्ष्मीचा वास घरात होत नाही। बघा, दोघीही कधीच एकत्र नसतात, एकतर लक्ष्मी किंवा अलक्ष्मी तरी आपल्या घरात नांदते। जेव्हा तुम्ही अलक्ष्मीला बाहेर काढता तेव्हाच लक्ष्मी आपल्या घरात येत असते। तर त्यामुळे नक्कीच हे सर्व काही आपल्याला करून घ्यायचं आहे आधी। त्यानंतर देवपूजा सुद्धा तुम्ही बघा, जे काही पावडर असते किंवा पितंबरी त्यांनी आपल्याला देव स्वच्छ करून घ्यायचं आहेत। नंतर तुम्ही जे काही पंचामृत आहे तर त्यांनी आपल्याला जे काही आपले देव आहेत, त्यानंतर बघा, किंवा तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल, कुळदेवीची मूर्ती असेल, टाक असेल, तर त्यावरती आपल्याला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे, श्रीसूक्त म्हणत किंवा महालक्ष्मीचा मंत्र म्हणत, नाहीतर तुम्ही 99 मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता। त्यानंतर येतं की जे भगवान विष्णूंची मूर्ती आहे किंवा
फोटो असेल तर तुम्हाला फोटो असेल तर फक्त मंत्र म्हणून घ्यायचा आहे, म्हणजे स्त्री सुक्त पुरुष सुक्त म्हणायचं आहे. आणि जर मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे पुरुष सुक्त म्हणत. तर हे सर्व काही सेवा करायच्या. त्यानंतर आपल्याला आपलं देव पूर्णपणे म्हणजे देवपूजा करायची आहे. नंतर येतं की बघा, देवपूजा झाल्यानंतर ना आपल्याला जेव्हा तुम्ही सकाळी सुद्धा वरदलक्ष्मीची पूजा करू शकता. तर ती कशी करायची, तर तुम्हाला सुरुवातीला लाल रंगाची कपडे किंवा ड्रेस हे तुम्ही घालून पूजा करायला बसायचं आहे. वरदलक्ष्मीची पूजा करत असताना सुरुवातीला गणपती बाप्पाचं स्मरण करून गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची. नंतर बघा, वर्षातून येणारं हे व्रत आहे, श्रावण मासातील शुक्रवारी हे व्रत येतं आणि फक्त ते वर्षातून एकदाच येत असतं. आणि जेव्हा आपण ह्या व्रताचं उपासना करतो, पूजा करतो, तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड राहते, निवास करते आणि अष्टलक्ष्मीचा सुद्धा वास होतो. बघा, हे व्रत का करावं, तर घरात पती पत्नीमध्ये एकोपा राहावा. त्यानंतर त्यांचे जे संबंध आहेत तर ते चांगले राहावेत, मुलांची लग्न जमावीत, अखंड लक्ष्मीचा घरात वास राहण्यासाठी हे व्रत केलं जातं. किंवा घरात सुख शांती नांदण्यासाठी, घराची भरभराट होण्यासाठी हे व्रत केलं जातं आणि प्रत्येक महिला हे व्रत करत असते. त्यामुळे नक्कीच श्रावणात तुम्ही म्हणाल की बघा मासिक पाळी वगैरे आले असेल तर तुम्हाला हे व्रत करता येणार नाही, चौथा दिवस असेल तरी डबल आंघोळ करून हे व्रत काही महिला करतात, तर ते चुकीचं आहे. 5वा दिवस असेल तर तुम्ही काहीच त्रास होत नसेल तर तुम्ही हे व्रत करू शकता. त्यानंतर विटाळ किंवा सुतक वगैरे असेल तरी सुद्धा तुम्हाला हे व्रत करता येणार नाहीये. त्यानंतर बघा, हे व्रताला तुम्ही सकाळी देखील सुरुवात करू शकता. जिथं तुम्ही व्रत पूजा मांडणी करणार आहात तर तिथं गोमूत्र शिंपडायचं आहे. खाली जे आपण हे करत असतो, स्वस्तिक काढत असतो, ते काढून घ्यायचं. हळदी कुंकू व्हायचं. वरती चौरंगावरती किंवा पाठ्यावरती आपल्याला लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हे पूजा मांडणी करायची असते. तर बघा, हे व्रत केल्यानंतर बघा, तुम्हाला उपवास करणं जर शक्य नसेल तर नाही केला तरी काहीच हरकत नाहीये. त्यानंतर बघा, जरी शक्य असेल तर नक्कीच करावा उपवास. आणि पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे. तर अशी सर्व काही आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे बघा. आणि त्यानंतर आपल्याला जे काही पौर्णिमेच्या सेवा असणार आहेत ते सुद्धा करायचे आहेत. आणि नंतर जे आपल्याला सत्यनारायण करायचं आहे तर ती याच दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघा, सत्यनारायण हा 5 ते 7 या दरम्यान आपल्याला करायचा असतो आणि डिटेलवार व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती दिलेला आहे. तिथं सुद्धा तुम्ही घरगुती सत्यनारायण करू शकता. त्यानंतर आपल्याला पौर्णिमेच्या सेवा काय करायच्या आहेत तर बघा, आणि वरदलक्ष्मीच्या सेवा काय करायच्या आहेत तर तुम्हाला या दिवशी महालक्ष्मी अष्टकम 16 वेळेस म्हणायचं आहे. त्यानंतर 99 मंत्राचं देखील जास्तीत जास्त नामजप करायचा आहे. त्यानंतर येतं की स्त्री सुक्त पुरुष सुक्त आपल्याला म्हणायचं आहे. कुंकुमार्चन सुद्धा जर 16 वेळेस शक्य असेल तर नक्कीच 16 वेळा म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे. कुळदेवीचा टाक मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि नंतर बघा, विष्णू सहस्त्रनाम जर खरंच शक्य असेल तर त्यांनी नक्कीच आवर्जून या दिवशी पठण करायचं आहे. त्यानंतर येतं की विष्णू सहस्रनामावली ते सुद्धा तुम्हाला पठण करायचे. जेवढी जास्त जमेल तेवढी पठण करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर महालक्ष्मी जे सहस्त्रनाम आहे तर ते सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. लक्ष्मी नामावली ते सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. तर नक्कीच ह्या सर्व काही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ज्यांना खरंच दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य असेल तर तो सुद्धा आवर्जून करावा, कारण श्रावण मास आहे. ज्यांनी जे दुर्गाष्टमी आलेली आहे, अष्टमी आलेली आहे, तर त्यांना खरंच शक्य नाही झालं तर त्यांनी ह्या पौर्णिमेला तरी नक्कीच पाठ करायला हवा दुर्गा सप्तशतीचा. आणि ज्यांना शक्यच नाहीये काय करणं तर त्यांनी जे सिद्धकुंजिका स्तोत्र आहे तर त्याचं 11 वेळेस पठण करायला विसरू नका. ही सेवा सुद्धा आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ केलेल्याचं पुण्य भेटत असतं ह्या सेवेने. ज्यांना शक्य असेल त्यांनी ते करावं. त्यानंतर बघा, आपल्याला ह्या सर्व काही सेवा सांगितलेल्या आहेत तर ते तुम्ही पौर्णिमा कालावधीमध्ये जर करत असाल तर खरंच खूप उत्तम.
आणि बघा एक सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही वरदलक्ष्मीचं व्रत करत असता तर त्यावेळेस तुम्हाला जे काही आपण लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवत असतो तर ते आपल्याला कोणता दाखवायचा आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की नैवेद्य तुम्ही मखाण्याची खीर दाखवू शकता. मखाने खरंच खूप माता लक्ष्मीला प्रिय आहेत. त्यानंतर ना जे शेवाळ्याची खीर असेल, रव्याची खीर असेल किंवा तांदळाची खीर असेल तर त्याचा सुद्धा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. किंवा सकाळी जरी तुम्हाला शक्य झालं तर सकाळी मखाने आणि फुटाणे असतात तर ते सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता. किंवा फ्रूट वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्हाला नैवेद्यामध्ये ठेवायचे आहेत. त्यानंतर न संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, 5 सुहासिनींना बोलवायचं आहे आपल्या घरी. हळदी कुंकू त्यांना लावायचं आहे. बघा सुरुवातीला ज्या सुहासिनी आपल्या घरात येत आहेत तर त्यांना एक काम करायचं आहे की त्यांचे जे तुम्ही सुहासिनी बोलवत आहात की 5 किंवा 7 तर त्यांचं हे करायचं आहे, पाय स्वच्छ धुवायचे आहेत, पूजा करायची आहे त्यांची. आणि नंतर ना आपल्याला तुम्हाला खरंच शक्य असेल तर त्यांना सुद्धा तुम्हाला खिरीचा प्रसाद द्यायचा आहे. त्यानंतर बघा जर तुम्हाला शक्य असेल तर त्यांची ओटी सुद्धा या दिवशी आपल्याला भरायची आहे माता लक्ष्मीचं स्वरूप समजून. किंवा तुम्ही एक जरी तुमच्या परिस्थितीनुसार एक जरी सुहासिनी बोलवली आणि तिला जरी तुम्ही हे दिलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतर ना बघा जे अलंकार आहेत देवीचे, मग ते तुम्ही मेहंदीचा कोण देऊ शकता, रुमाल देऊ शकता. त्यानंतर ना बघा तुम्हाला एक लाल फूल शक्य असेल तर त्यांना द्यायचं आहे. माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल खरंच खूप प्रिय आहे. किंवा तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार गुलाबाचा अत्तर सुद्धा त्यांना देऊ शकता. किंवा जरी तुम्हाला नाही काही शक्य झालं तरी एक गजरा तरी प्रत्येकीला तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जरी काहीच नाही झालं तरी सुद्धा तुम्हाला या दिवशी जरी तुम्ही लक्ष्मीचं म्हणजे जे काही मंदिर असेल तुमच्या जवळपास कुठे माता लक्ष्मीचं किंवा जे काही कोणतं कुलदेवीचं वगैरे मंदिर असेल तर तिथं सुद्धा तुम्ही अलंकाराच्या वस्तू तिथं हे करू शकता, दान करू शकता. त्यानंतर ना बघा तिथं सुद्धा तुम्ही जरी काहीच नाही शक्य झालं तरी तिथं सुद्धा तुम्ही नैवेद्याला खीर दाखवू शकता. तिथं बघा गरजू लोक बसलेले असतात तर तिथं सुद्धा तुम्ही त्यांना हे खीर देऊ शकता. किंवा एखादं फ्रूट दिलं तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. तर हे सर्व काही आपल्याला करायचं आहे. त्यानंतर येतं की संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे की आपल्या दरवाजा म्हणजे जो उंबरा आहे तर तिथं बघा या दिवशी आपण हळदीचं तर लेपन करणारच आहोत. तर संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, त्यावरती थोडा गुलाल टाकून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला आपल्याला जे आपण उंबरा सारवणार आहोत त्यावरती थोडा गुलाल टाकायचा आहे. आणि दोन्ही साईडला आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि नंतर ना आपल्याला दक्षिणेला तोंड न करता कुठल्याही दिशेला तुम्ही दिव्याचं तोंड येईल अशा ठिकाणी आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आपल्या मेन दरवाजामध्ये लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला. आणि याच दिवशी आपल्याला काय करायचं आहे की 16 लवंगा घ्यायच्या आहेत. आणि त्यावरती आपल्याला जर महालक्ष्मी अष्टकमची खूप प्रभावी सेवा जर तुम्ही त्यावरती केली तर नक्कीच माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरावरती राहील, घरात राहील. तर आपल्याला काय करायचं आहे, 16 लवंगा हातात घ्यायच्या आहे. 16 वेळेस महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. आणि ते तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्ही लवंगा हे करत आहात तर ते माता लक्ष्मीच्या चरणांवरती आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. आणि नंतर ते तुम्ही प्रसाद म्हणूनही ग्रहण करू शकता. किंवा त्या सेवा केलेल्या लवंगा जे असतील त्या तुम्ही जिथं तुमचं सोनं नाणं ठेवता किंवा जिथं तुमचा गल्ला आहे तर तिथं सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता. आणि नंतरचे दुर्गाष्टमी येईल किंवा पौर्णिमा येईल तर त्यावरतीच पुन्हा आपल्याला बघा एका लाल पुरसुंडी करायची आहे. आणि त्यानंतर ना त्यावरती म्हणजे ते लवंगा ठेवायच्या. लवंगा तुटलेल्या नको आहेत, अखंड हव्या आहेत. त्या लवंगा त्यामध्ये ठेवायच्या आहेत लाल कापडामध्ये गुंडाळून आपल्या गल्ल्यात किंवा जिथं तुम्ही सोन्याच्या वस्तू ठेवता, जिथं तुमची कॅश ठेवता लॉकरमध्ये, अशा लवंगा आपल्याला ज्या सेवा केलेल्या आहेत तर त्या तिथं ठेवून द्यायच्या आहेत. आणि नंतर तुम्ही पौर्णिमा किंवा दुर्गाष्टमी या दिवशी आपल्याला त्यावरती जरी महालक्ष्मी अष्टकम एकदा किंवा 16 वेळेस म्हटलं तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. ही सेवा करायची, पुन्हा तिथंच ठेवून द्यायच्या. बघा घराची किती भरभराट होते. ही खूप प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे नक्कीच या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. आणि जरी खरंच शक्य असेल म्हणजे बघा दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा आहे तर
तुम्ही या दिवशी सुद्धा पौर्णिमा कालावधीमध्ये सुद्धा भावाला राखी बांधू शकता, काहीच हरकत नाहीये पौर्णिमा कालावधीमध्ये. तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.